चिक चिक हल चिक हल चिक हल चिक मॅचला सुरुवात होत आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रणय पाटील. पहिलाच बॉल चांगला होता. लाऊड अपील. पंचांनी सांगितलं की तिथे नॉट आउट. लाऊड अपील केली होती रितेश बबलूने. एका बाजूला अक्षय गवळी आणि त्यांच्या साथीने शुभम आहेत. बघा ऍक्शन रिप्ले त्या मागील बॉलवरती काय घडलं. बॉल जेव्हा आतमध्ये आला आणि तदनंतर तो टी शर्टला खऱ्या अर्थानं आपण पाहतायत अगदी ब्लश करून गेलाय. डॉट बॉलला सुरुवात. दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा प्रणय पाटील तयार होता. धनंजयजी प्रणय पाटील मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतील. समोर अक्षय. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, थोडासा स्लोवर वन हाताळण्याचा प्रयत्न केला, त्या अगदी जाळ्यामध्ये फसवलंय तुषार किनी. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कॅच कॅरी करत असताना विकेट आलाय. पहिला धक्का लागलाय टीमला. स्वस्तात बाद झालेत. ज्या अक्षयकडनं अपेक्षा होत्या तो अक्षय सध्या आता दुसऱ्याच बॉलवरती विकेटचं पतन आणि तिथे तुषारनं कॅच मात्र टिपल्या आणि त्या कॅचवरती सध्या चर्चा चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये तुषार किणी असतील, त्यांच्या साथीनं यश किणी होते, तदनंतर हर्ष असतील, बंटी असतील, नयन किणी, रितेश किणी असे मात्र दिग्गज संघांचा मात्र दिग्गज खेळाडूंचा भरणा बंटीसारखा खेळाडू. मगाशी देखील उल्लेख केला की अगदी इंग्लिश प्लेअरला लाजवेल ज्या पद्धतीनं पर्सनॅलिटी कायला जेमिन्सन म्हणजेच न्यूझीलंडचा वेगवान असा गोलंदाज तो बंटीची अगदी आठवण करून देत असताना आता नवीन बॅटर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. मयुरेश 5 ओव्हरचा मॅच आणि या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये टॉस ज्या वेळेला जिंकला बबलूनं त्यावेळेला त्याने सांगितलं की 40 ते 45 धावा इनफ राहतील आणि त्या 45 ते 40 धावांचा रोखण्यासाठी ज्यांनी आपलं अस्त्र ब्रह्मास्त्र वापरलं पहिल्या षटकात प्रणय पाटीलला घेऊन आले आणि तदनंतर धनंजयजी विकेट देखील मिळवली. तीही प्रतिस्पर्धी संघाचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू अक्षय गवळी. महत्वाची विकेट आलं, परंतु आता 5 षटकांचं क्रिकेट आहे. मागील मॅच मध्ये आपण जशा पद्धतीनं बॅटिंग पाहिलं तशा पद्धतीनं बॅटिंग इथे की प्रवीण 11 खेळवाचा संघ मैदानाच्या मध्ये करेल का, की दुसऱ्या बाजूला 311 मंगलमूर्ती विराथन अगदी पहिला मॅच ज्या थाटामाटानं जिंकलाय त्या पद्धतीनं प्रयत्न ती देखील करतील, हे पाहण्यासारखं असेल. फटका खेळायचा प्रयत्न केला, फटका फॉसलाय. पुन्हा एकदा जेलची संधी. ओ माय गॉड, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॅच अगदी त्यांच्या हातातून ड्रॉप होत असताना पाहायला मिळालात. 2 धाबा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आला. 2 धाब्याने संघाची धावसंख्या वाढल्यात आणि जाऊन पोहोचलं ती मात्र 2 वरती, 1 वरती गेलं. सॉरी, तिथे होता कोण तर हर्ष होता. सोपा कॅच. आता प्रणयच्या ॲग्रेशन सगळ्या गोष्टी दाखवतात. प्रणयच्या नजरेतून आता ते मॅसेज जे पोहोचायचे होते ना ते पोहोचलेले आहेत. सोपा कॅच. तुम्ही महत्वाच्या मॅचमध्ये असा कॅच नाही सोडू शकत जो मागील मॅचमध्ये फलंदाज बरसला ना त्याचा कॅच तुम्ही सोडलाय. गोलंदाज तयार. आता देखील फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक तिथे आता आहेत खरे, डीप मधनं आलेत आणि तुर्ताच दुसरीसाठी प्रयत्न फेकी आलाय आणि तत्पूर्वी धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच 2 जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 बॉलचा केस संपल्यानंतर धनंजयजी 3 या धावसंख्येवरती. 4 बॉलचा केस संपला. 3 धावा स्कोर कार्डवरती सध्या लगावण्यात आल्यात. पहिली इनिंग सध्या आपण पाहत आहात. इथून जिंकणारा संघ आहे आशापूर हिडवन संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला ती शेवटची मॅच आजच्या दिवसातील खेळताना पाहायला मिळणार आहेत. आतापर्यंत 4 मध्ये 3 गोलंदाज. प्रणय तयार, समोर शुभम. थोडा पुढे टाकलाय, फटका छान खेळलाय. इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ क्लिअर करणारा चौकार. आणि आता तो चौकार येणं गरजेचंच होतं. कॅच सुटल्यानंतर प्रणयच्या विपक्षात हा फटका खेळला आणि आता थोडंसं हर्ष नाराज असतील की कॅच सुटला त्यानंतर फलंदाज हावी झाले. प्रिन्स मूवीने मात्र अतिशय सुंदर पद्धतीने कॅप्चर करतात एक क्षणचित्र आणि हे की मुवमेंटचा मात्र हा कॅमेरा वर्क सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार प्रणय पाटील. इथे देखील फटका खेळला आणि यश यांच्याकडनं चुकी झाले आणि तो बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकारानंतर सलगचा पुन्हा एकदा हा चौकार येतोय. आता धावसंख्या व्यवस्थित प्रॉमिसिंग कनेक्शन नव्हतं. मिस टाइम स्ट्रोक तरी देखील चौकार आणि त्या धावसंख्या आता वाढतात. 1 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झाला. 11 धावा धावफलकावरती. शुभमचा फटका पहा खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक प्रयत्न केले परंतु बॉल तितक्या वेगानं त्या ठिकाणी अगदी तो थोडा बाजूने टर्नही झालात आणि निघून गेला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 षटक 11 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. या चक्राच्या धावगतीने जर उत्कर्ष जे गेले ना तर 55 पर्यंत तुम्ही पोहोचू शकतात 5 षटकामध्ये. पण मागचा मॅच 100चा जरी पाहिलात या मॅच मध्ये किमान 60-65
तुमची एक चांगली धावसंख्या तुम्ही या रात्रीच्या क्रिकेटमध्ये अगदी या मैदानावरती दाखवू शकता. अगदी बरोबर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख करताय. सध्या 11 जर 5 षटकांचा मॅच आहे, 55-60 मजा येईल मॅचमध्ये. परंतु ज्यावेळेला टॉस जिंकला त्यावेळेला क्षेत्ररक्षण स्वीकारलं ना, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही, आम्ही 40 ते 45 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. एका बाजूला रवींद्र आले, त्यांनी सांगितलं की 70+. इथे मागील मॅचचा खरा हिरो ज्याचं नाव आहे मृदुल पाटील, काय गोलंदाजी. जिथे 6 विकेट घेतले आणि तदनंतर 2 मेडन षटक. सातपाडीमध्ये मी म्हणेन ती रबर बॉलची स्पर्धा होती शायद, तिथे देखील त्याने 2 षटकं मेडन आणि तदनंतर 4 विकेट घेतले होते. मृदुल यांच्या नावावरती हे कीर्तिमान आहेत, कारण तो सध्या एक चर्चेतला खेळाडू राहिलाय. पहिलाच बॉल रिव्हर्स स्विचचा फटका खेळलाय. बॉल चाललाय थर्डमॅन मधनं सरळ सीमा रेषेच्या बाहेर. तुषार किणी ह्यांना हॅलो टाटा बाय बाय करत बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 4 स्विच हिट अगदी परफेक्टली टायमिंग सहित या बॉलला मात्र पाठवून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि या चौकारानं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15 धावा. मागचे 3 बॉल म्हणजे पाठीमागचे 2 आणि आताचा तिन्ही चौकार आल्यात. आणखीन एक स्ट्रोक, तो इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने, मार्गस्थ होईल. बाउंड्री लाईनच्या जवळपास बॉलला जोपर्यंत फील्ड केलं तोपर्यंत डबलचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये करण्यात आलाय. या डबलनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलीत तर 17 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. मागील उत्कर्षची जवळपास 5 बॉलचा खेळ जर तपासून पाहिला ना, 5 बॉल मध्ये मागे 16 रन आल्यात. अगदी बरोबर. 5 बॉल मध्ये तिथे 16 रन खर्च झालेत. गोलंदाजी मार्कवरती तयार. इथे देखील फटका आणि तिथे बंटी थोडेसे रेडी नव्हते. बॉल क्विक मध्ये आला आणि तिथे शॉर्ट स्क्वेअर लेगला बंटी यांची थोडीशी घाई झाली कॅच कॅरी करण्यासाठी आणि तो कॅच ड्रॉप. आता कॅच ड्रॉप झाल्यानंतर दोन्ही फलंदाजांना संधी मिळाली. लांब श्वास घेतला असेल, थँक गॉड म्हटलं असेल की धन्यवाद, इथून मला संधी दिली. हा कॅच ड्रॉप झाला आणि तदनंतर धावसंख्या 18 वरती 1. ज्यावेळी तुम्ही स्क्वेअर लेगला असता किंवा शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डिंग करतात त्यावेळी तुमच्या दिशेने तो बॉल वेगानेच येणार आहेत. जवळपास तुमच्या बॉडीच्या जवळपास येणारा तो बॉल होता, तो कॅरी करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो नाही प्रॉपर पकडू शकले. बॉल हवेमध्ये आहेत. फटका पुण्यात मात्र खेळायचा प्रयत्न केला, कट केला बॉलला. एक सिंगल कंप्लीट तुषार किनी, अगदी हुशार खेळाडू सध्या तो बॉल वरती फील्ड करतोय. एक सिंगल कंप्लीट होते. सिंगलच्या सहाय्याने धावा फलकावरती 19, 1 गड्याच्या मोबदल्यात. 4 बॉलचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावरती. तुषारनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आता पुन्हा एकदा रितेश बबलू आज सध्या दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवरती एक चौकार आला. तदनंतर त्यांनी देखील धावांना अंकुश लावलाय. आता देखील फटका चांगला खेळलाय. थोडेसे शफल झाले आणि बॉल शरीरावरती होता. त्या बॉलला खूप चांगल्या पद्धतीने कन्वर्ट केलं. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 हा थोडं अगदी सफल झाले, अपवर्ड पोझिशन मध्ये आले, स्वतःला अगदी ते नियंत्रणामध्ये घेऊन आले आणि त्याच्यानंतरचा हा स्ट्रोक खेळलाय. प्रॉपर कंट्रोल स्ट्रोक पाहायला मला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या 23. स्विच खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा मात्र थोडंसं चुकल्यात बॅटर. सातत्याने तुम्ही स्विच हिट तुमचा सक्सेसफुली ठरेल उत्कर्षजी तसंही नसतात. कधी कधी तुम्हाला अगदी बॉलच्या मेरिटनुसारच खेळायचं असतं, पण ते मेरिटनुसार खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण कधी कधी ती मिस्टेक करत असतो. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा दफलकावरती 23. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने धावा आल्या ना त्याच पद्धतीने याही षटकामध्ये आलात. जसं आपण उल्लेख केला 11च्या धावगतीने तुम्ही 95 वरती जाणार, पण सध्या 11.50च्या सरासरीनं आता धावा 23 वरती गेल्यात. अगदी बरोबर. खूप चांगलं इथे विश्लेषण तुम्ही केलं. आता धावसंख्यांची जी धावगती आहे ना ती पहिल्या षटकापासून त्यांनी मेंटेन ठेवले की आम्हाला जायचं 55च्या प्लसमध्ये आणि त्यावेळेला धावा इथे मात्र तेही शोधतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती प्रणय पाटील हे दाखल झाले, ज्याने गोलंदाजी मागील षटकात चांगली केली परंतु तिथे साथ नाही मिळाली क्षेत्ररक्षकांची. गोलंदाज तयार. दूरवाल्या एंडनं पुन्हा एकदा प्रणय तयार होत आहेत. इथे फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहेत आता नयनच्या हातामध्ये. तो बॉल जाऊन विसावला आणि नयननं इथे कुठलीच चुकी केली नाही. फलंदाज बाद. विकेटचं पतन. प्रणयच्या इथे नावावरती आणखीन 1 विकेट जोडली जाईल. प्रणय ज्या वेळी येतात मैदानाच्या मध्ये त्यावेळी ते विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना माहित आहेत कधी कुठल्या दिशेनं बॉल टाकायचा आणि त्याच गोष्टी प्रणय पाटील मात्र मैदानाच्या मध्ये दाखवून देत असताना ही पाठीमागची जी विकेट आल्यात महत्वाची विकेट, जिथे भागीदारी बनत होती उत्कर्षची, जिथे पार्टनरशिप बनत होती त्यावेळी एखाद्या वेळेस तुम्ही तो ब्रेक थ्रू मिळवून देताना तो खूप महत्वाचा असतो. तो तुमचा कमबॅक करणार असतो आणि तो कमबॅक मात्र मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. चांगला कमबॅक. जिथे आता विकेटची गरज होती फिल्डिंग टीमला नितांत आणि ती विकेटची गरज आता त्यांनी भागवली कारण फलंदाज इथे बाद झालेत.
धावसंख्या फलकावरती 23. षटक क्रमांक तपासून पाहिलं तर सध्या चालू आहे ते म्हणजेच 30. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये प्रीतम दाखल झाल्यात नंबर 4 वरती. आज आमचे अमर देखील थोडं जास्त बिझी झालेत कारण आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांनाही खूप सारा शुभेच्छा संपूर्ण आमच्या कॉमेंट्री पॅनल कडून देखील आणि आयोजकांच्या माध्यमातून देखील. फटका छान खेळलाय, बॉल हवेमध्ये, फिल्डिंग पोझिशन. म्हणून मी म्हटलं ना, प्रणय ज्यावेळी गोलंदाजी करतो त्यावेळी तो फिल्डिंग पोझिशन सजवत असतो. याही वेळी त्याने तेच केलं. प्रीतम मैदानाच्या मध्ये आले आणि प्रीतमला माघारी पाठवलंय. खूप चांगला बॉल. त्याच वेळी उत्कर्ष जी तुमची फिल्डिंगची रचना ही खूप महत्त्वाची असते कारण तुम्ही कुठे बॉल टाकतात त्यावेळी तुम्हाला ते फिल्डिंग लावणं गरजेचं आहे आणि तीच फिल्डिंग पोझिशन प्रणय पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जिथे तुम्ही फिल्डिंग सेट करताना तिथे तुमची गोलंदाजी देखील असायला हवी आणि ती गोलंदाजी प्रणय घेऊन आला. बघा ज्यावेळेला डाव्या हाताचा फलंदाज होता त्यावेळेला त्यांनी नयनला तिथे सेट केलं. आता उजव्या हाताचा फलंदाज आला, डीप पॉइंटला एक खेळाडू तैनात ठेवला आणि अगदी त्याच्या हातामध्ये तो बॉल जाऊन विसावला. नवीन बॅटर रुचित, हे रुचित सध्या दाखल झाले. त्या रुचितकडे गुणवत्ता आहे, त्या रुचितकडे घातक फटके आहेत. परंतु आता एका बाजूला प्रणय यांचं ब्रह्मास्त्र चालू आहे जे सध्या 2 विकेट त्यांनी 2 बॉलमध्ये घेतलेत आणि प्रतिस्पर्धी संघाला त्यांनी आता झटके दिलेत, हादरे दिलेत. 23ला 3. 23ला 3 सध्या ही कंडिशन. ऑन हॅट्रिक गोलंदाज प्रणय पाटील. एका बाजूला त्रिशिलवन मंगलमूर्ती विराटन तर विपक्षात प्रवीण 11 केळवा. या 2 संघांमधला मात्र हा महत्वपूर्ण मॅच. षटकातील पुढचा बॉल. आता इथे देखील क्लीन बोल्ड म्हणजेच हॅट्रिक प्रणय पाटीलच्या नावावरती. सलग 3 बॉलमध्ये 3 झटके दिले आणि क्लीन बोल्ड करत असताना विकेटचं पतन. रुचित आलेत आणि रुचित येता क्षणी बाद देखील झालेत. प्रणय पाटील इज ऑन फायर आणि खऱ्या अर्थानं म्हणतात ना की संघामध्ये मी का 2 षटकं हाताळतो तर ती गोलंदाजी प्रणयने दाखवले. जिथे गरज असते त्या वेळेला तो उभा राहिला आणि आता सध्या संघाला सुसज्ज स्थितीमध्ये घेऊन आलाय धनंजयजी. प्रॅक्टिस मेक मॅन इन परफेक्ट आणि ते मात्र प्रणयच्या माध्यमातून पाहायला मला तो परफेक्ट का आहे. प्रॅक्टिस अगदी उदाहरण त्यांना मैदानाच्या मध्ये पेश केलेत आणि आज जणू काही या मैदानावरती घडतंय तरी काय. कारण आज अर्धशतकी खेळी पाहिलीत, 5 बॉल 5 षटका लगावत असताना पाहिलेत, 3 वेळा मेडन षटक पाहिलं, डबल हॅट्रिक पाहिलीत, अनेक साऱ्या अशा खेळी पाहिल्या, अशा कॅचेसही पाहिल्याच आणि पुन्हा एकदा ती विकेट घेण्याचा पराक्रम, 3 विकेट घेण्याचा पराक्रम मैदानाच्या मध्ये प्रणय यांनी केलेला आहे. म्हणजे आजचा दिवस जर पाहिला ना AB ट्रॉफीचा, अगदी सर्व काही क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी. मग बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तिन्ही क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी. डबल हॅट्रिकच्या दिशेने वाटचाल होती परंतु त्या बॉलला हलक्या त्यांना कट करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल आलाय धावा फलकावरती. 23ला 4 विकेटचा देखील ही जी विकेट ही जी खेळपट्टी बनवली ना उत्कर्षजी, याचं देखील कौतुक आहे कारण या विकेटवरती बॅट्समॅनलाही संधी आहेत आणि बॉलरलाही तितकी संधी आहे. त्यामुळे कौतुक स्पेशली खास करून जागमाता क्रीडा मंडळ रावलेच्या संपूर्ण टीमचं. अगदी बरोबर, खूप चांगली अशी विकेट आपण पाहू शकता. फटका इथे देखील खेळायचा प्रयत्न, बॉल चाललाय गलीला, क्षेत्ररक्षण तिथे बंटीने केलंय. बॉलला उचलतील तुर्तास मिळते ती म्हणजे सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं फार वेळानंतर एक धाव सरकली पुढे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 24 वरती. पहिलेच 3 बॉल आणि 3 विकेट. जबरदस्त गोलंदाजी त्यांची राहिली. आता अगदी शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल 24ला 4. जसं एका गोष्टीची चर्चा आपण या ओव्हर नंतर नक्की तीही करूयात. लास्ट बॉल, चांगला बॉल, पंचांचा बोट हवेमध्ये, आणखीन एक खेळाडू बाद होतील. 24 वरती आपण पाहिलं जरा 5वा धक्का लेग बिफोरच्या माध्यमातून विकेट आल्यात आणि या मॅच मध्ये फायफर पूर्ण करण्याची कामगिरी जी करण्यात आली होती मागे मृदुलच्या यांच्या माध्यमातून आता ती पूर्ण केलंय प्रणय यांनी देखील केलेले आहेत. 12 धावा, 5 विकेट, 2 षटकांचा स्पेल. म्हणजे आजचा दिवस जर पाहिला ना अगदी रफ अँड टफचाच दिवस पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी ही मैदानाच्या मध्ये केली जात आहे. 3 ओव्हरचा केस संपला. 24ला 5 ही आतापर्यंत कंडिशन आहेत. उत्कर्षाची मी आपल्यापर्यंत येतोय. मी कौतुक का करतोय कारण हे मैदान मेंटेन करणं, मैदानाची खेळपट्टी बनवणं तितकं सोपं नाही आहे. पण आता सध्याच्या जर आपण भागामध्ये काही भागामध्ये गेलो ना जिथे सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेट जास्त आहेत, म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेट जास्त त्याच्यावरती खेळण्याची संधी मिळत आहेत. पण या परिसरामध्ये किंवा या मैदानावरती मातीची विकेट जी बनवली आहेत या विकेटचं देखील कौतुक तितकंच महत्त्वाचं आहे. खूप चांगलं तुम्ही कौतुक त्यांचं इथे मांडलं कारण मातीच्या विकेटवरती क्रिकेट खेळणं आणि कॉन्क्रीटच्या विकेटवरती क्रिकेट खेळणं जमीन आसमानाचा फरक आहे. मातीचं क्रिकेट ते मातीचं क्रिकेट असतं. कॉन्क्रीट विकेटला बॉल फार वेगाने येतो. तदनंतर मग तिथे गोलंदाज हवी होतात. चांगला मिडल ऑफ द बॅट दिला तो बॉल सीमारेषेच्या बाहेर जाताना आपण पाहिले. परंतु सध्या इथे ही मातीची विकेट आहे ना त्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत घेतली. याही वेळेला
मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि फलंदाज इथे बाद झालेत. अगदी येता क्षणी जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय ना प्रवीण इलेव्हन केळवा, या फलंदाजांसाठी एकही चेंडू इथे काहीतरी चांगला घेऊन येत नाहीयेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुमित कारभारी आले आणि सुमित कारभारीचा पहिलाच बॉल लय भारी, तो फुलर लेनचा होता परंतु मागच्या बाजूने यष्टी गुल केली, गॉन. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही जर पाहिलं तर सुमित कारभारीनं ज्यावेळी बॉल हाताळला त्यावेळी त्यांनी पाठीमागे विकेट किपरला अंपायर्सला पहिला पाहिलं, पंचांना पहिला पाहिलं. बाबा पंचांना त्यांनी अगदी का पाहिलं, कारण हा बॉल जर बाहेर गेला असता कदापि न होऊ शकला असता किंवा थोडा वरती असता तर न होऊ शकला असता. पण तिथे पाठीमागे आपण पाहिलं तर ती विकेट आल्यात. महत्वाच्या श्रेणी 6 धक्के. तसा मागचा मॅचही होता, जवळपास 8व्या 9व्या क्रमांकाच्या बॅट्समॅनला संधी मिळाली होती. आताही तसंच दिसतंय. लेट प्रवीण इलेव्हन केळवा संघ सध्या मैदानाच्या मध्ये 8व्या क्रमांकाचा बॅट्समॅन दाखल होतोय, मिस्टर साहिल. समोर सुमितचा बॉल, चेंडू खेळला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहिलं तर वेगानं बॉलवरती येत आहेत. बॉल तर त्यांच्या हातामध्ये अगदी प्रॉपर आला होता, परंतु तिथे हलकीशी मिसफिल्ड झालं. त्याचा फायदा मैदानाच्या मध्ये डबलमध्ये केला. डबलनं धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचला 26. सातत्यानं मंगलमूर्ती विराटन संघाची चर्चा होतं, त्याचं कारण आहे त्यांनी केलेला परफॉर्मन्स किंवा मैदानावरती आपण पाहिलं तर सातत्यानं दाखवणारं ते ॲप्रिशिएशन खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही कसे मैदानाच्या मध्ये राहता. या बॉलला साहिलचा फटका, फ्रंट ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करत बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. साहिल सांगतात की सुरुवातीचे फलंदाज नाही काम करू शकले, परंतु या वेळेला मी मध्य फळीमध्ये दाखल झालोय आणि संघाला गरज आहे त्यावेळेला या धावा मी वेगानं शोधणार. हा ठोकलाय षटकार 6 धाव्यांसाठी. कडक कडक स्ट्रोक होता, अगदी त्या लेनच्या जवळपास गेले. लेनला पीक केलं. पीक करत असताना बॉलला मात्र अगदी डिस्पॅच केलेत, षटकारामध्ये कन्वर्ट केलेत. स्कोर कार्डवरती धावा 32-32. बॉल देखील अगदी तो खूप दूरवरती गेला, त्यामुळे तोही येण्यासाठी थोडा आता उशीर होतोय. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सातत्यानं भिवंडीचा परिसर म्हणा किंवा त्या भागामध्ये सातत्यानं बिझी असणारं चॅनल आज मात्र आपण पाहिलं तर या पालघर जिल्ह्यामध्ये आणि मानई प्रिन्स मूवीज यांनाच मात्र तो देण्यात आलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीनं मात्र ते टेलिकास्ट करतात सध्या. चारी कॅमेरामॅन, आमचे ऑपरेटर, सर्वांचं कौतुक तितकं महत्वाचं आहे. फटकावेमध्ये खेळलाय, पुन्हा एकदा फसला आहे. आणखीन एक विकेट येत असताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज मात्र जो येतोय तो मैदानाच्या आत कामगिरी करतोय, परंतु तो लगेच मैदानाच्या बाहेर जातोय. विकेटचं पतन, गॉन. आता कुठली चुकी केली नाही हर्षने आणि तो चांगला कॅच कॅरी केला. फलंदाज बाद झाले, धक्का लागलाय. तो म्हणजेच मी म्हणेन आतापर्यंत 7वा धक्का. फलंदाज इथे साहिलनं एक षटकार जरूर केला आणि त्यानंतर हा फटका फसला. अगदी बॉटमला जाऊन तो बॉल आदळ आणि तिथे क्षेत्ररक्षक होते ते म्हणजेच हर्ष पाटील. हर्ष पाटीलने घेतले कॅच. 32-7. लेट प्रवीण इलेव्हन केळवा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल दाखल झालेत. उत्कर्षजी, मागे केळवा संघाने इतका चांगला मॅच खेळला, इतक्या चांगल्या धावा बनवल्यात, अचानकपणे ही सिच्युएशन का डगमगती झाली हाही प्रश्न मैदानाच्या मध्ये पडलाय. कारण जसं आपण उल्लेख केला, पहिल्या 2 षटकामध्ये तुम्ही 22 बनवल्या होत्या. पहिल्या 2 षटकामध्ये 22 येऊन पाठीमागच्या 10 बॉलमध्ये किती रन आल्यात? 10 बॉलमध्ये जवळपास फक्त 10च रन आल्यात. म्हणजे बरोबर 2 षटकामध्ये 23 होत्या, त्याच्यानंतर या येणाऱ्या 10 बॉलमध्ये फक्त 9 रन आल्यात. तेही खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर. ते 10 बॉल आणि 9 रन आहे ती थोडीशी डोकेदुखी झाली. त्याच 10 बॉलमध्ये तुम्हाला आणखीन 20 जोडायच्या होत्या, परंतु विकेट नाही थांबले. इथे देखील चांगला बॉल सुमित यांचा, अतिशय चांगली लाईन लेंथनं गोलंदाजी. आता पंचांनी सांगितलं की शेवटचा बॉल बाकी आहे. बघा, जर लास्टचे शेवटचे बॉल जर तपासून पाहिले ना आपण मागील 10 बॉलची कहाणी, तर जिथे रनच नाही आलेत. ॲक्शन रिप्लेमध्ये त्या चेंडू सगळे पाहिलेत. बघा, ही गोलंदाजी जिथे विकेट 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 ह्याच गोष्टी पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा टो क्रशर असा हा बॉल. षटक संपले 4 आणि 4 षटकांचा खेळ ज्यावेळेला संपतोय ना त्यावेळेला रनसंख्या फलकावरती 37. काय गोलंदाजी, जबरदस्त. 32 रन 6 बॉलमध्ये. जर येणाऱ्या काळात एक 15 रन आल्यानंतर 50च्या जवळ या स्कोर कार्डला घेऊन गेला तर मजा येईल. दुसऱ्या बाजूनं फुलर लेनचे सर्वाधिक जास्त बॉल मैदानाच्या मध्ये डिलिव्हर केलं. म्हणजे जसं शेवटच्या त्या टाइम लाईन जरी पाहिले ना, लास्टचे 15 बॉल जरी तुम्ही त्या स्क्रीनवरती पाहिले असेल, सुरुवातीला रिप्ले पहा कशा पद्धतीनं बॅटिंग झाल्यात किंवा कशा पद्धतीनं बॅटर तिथे मात्र फसले होते. ही सुरुवातीला आक्रमक भूमिका होती, सुरुवातीला केलेली ती बॅटिंग होती. त्याच्यानंतर मैदानाच्या मध्ये मधल्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर काही डॉट बॉल आले, तिथून मात्र विकेट आल्यात. त्या गोष्टी आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाल्या होत्या. शेवटच्या 6 बॉलचा खेळ आता मैदानाच्या मध्ये बाकी आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती मिस्टर प्रांजल पाटील. प्रांजल अनंत पाटील मैदानाच्या मध्ये सध्या दाखल होते सर पाहायला मिळत आहेत.
कशा पद्धतीनं गोलंदाजी करतील पाहूयात. शेवटचे 6 बॉल कशा पद्धतीने डिलिव्हर करतील तेही पाहूयात. प्रांजलचा पहिला बॉल पुन्हा एकदा ज्या लेनची चर्चा होतात फुलर लेनचे बॉल थोडं पुढे टाकण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त केला जातोय आणि तिथे कुठेतरी अडचणीमध्ये वाढ झाल्यात ते चित्र सध्या दिसतंय. पहिला बॉल डॉट. पहिलाच बॉल रेषेच्या बाहेर. आता इथून टाळ्या वाजल्या फार वेळानंतर कारण आलाय चौकार. चौकाराला धावपलकावरती धावा जर आपण पर्यंत 36 36.7 गड्यांच्या मोबाईलचा जसा आपण उल्लेख केला की हा फटकेण्यासाठी थोडा उशीर झाला होता मैदानाच्या मध्ये, परंतु इथून देखील तुम्ही धावा बनवू शकतायत. त्या फायटिंग टोटल पर्यंत जाऊ शकतायत. येणारे 4 बॉल महत्वाचे आहेत. पुढचा बॉल प्रांजल पाटीलचा. फटका खेळायचा प्रयत्न केला, बॅट अगदी ती लवकर फिरलेत. धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये दिसतोय. आता ती विकेट सॅक्रिफाईस करावी लागते की काय. दुसऱ्यांना बॅटर प्रफुल धावले होते आणि ही विकेट मात्र प्रफुलची आपल्याला पाहायला मिळतात. रनआउटच्या माध्यमातून विकेट आल्यात. प्रफुल बॅक टू डी डगआउट. 8वा धक्का के प्रवीण 11 केळवा या संघाला. 8वा धक्का येतोय आणि आता डाऊन 10 साठी फलंदाज अखिल जे पेशाने एक चांगले गोलंदाज आहेत. मी म्हणेन की संपर्क तुटला, काही गरज नव्हती त्या धावेची कारण असे पण आपले विकेट बाद झालेत. थोडंसं शांत झालेत. केळवा 11चं हे जे डगआउट आहे ना तिथूनचे प्रेक्षक थोडेसे शांत झालेत कारण धावा त्या संघाच्या नाही झाल्यात. पुढचा बॉल इथे देखील बॅटची कड. तुषार हुशार किणी तिथे आपल्याला पाहायला मिळाले. रनआउटची पुन्हा एकदा संधी बनते की काय आणि इथून सिंगलच्या साह्याने 37 रन्स. बॉलचा खेळ तपासून पाहिला तर 4 बॉल झालेत. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 37ला 8. कैलासवासी प्रवीण 11 केळवा या संघाची सिच्युएशन आणि हा आपला प्रेक्षक वर्ग आहे. अगदी आनंद घेतात या मॅचचा. कॅमेरा आल्यावरती प्रचंड ती स्माईल अगदी चेहऱ्यावरती मोठी असते प्रत्येकाचीच. प्रांजल पाटील तयार. समोर अखिल लेफ्टी बॅटर आहेत. मैदानाच्या मध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव तर कंप्लीट आणि अखिल जे गोलंदाज आहेत म्हणजे आता धावा ज्या बनतील ना पुढे तर त्यांच्यासाठीच बनणार आहेत. त्यांना सेव्ह करायचे आहेत. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 38 38ला 8 हे समर्थक आहेत 311 मंगलमूर्ती विराथनचे जे आपल्या सध्या ऑन स्क्रीन वरती आहेत. 38 धावा धावफलकावरती 8 विकेटचं पतन. अगदी शेवटचा बॉल 5वं षटक आणि आदेश हे जे फलंदाज आहेत त्यांच्या बॅटमधनं एक चौकार आला खरा. चांगला बॉल होता. तुषारनं पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षण चांगले केले. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर समतात 5 39ला 8 40चं टार्गेट. त्वरित मैदानाच्या आतमध्ये फील्ड अरेंज करा प्रवीण 11 केळवा आणि बॅट्समन रेडी करतील ते म्हणजेच 311 मंगलमूर्ती विराथन.
ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. टार्गेट 40 ठेवलं गेले. 311 मंगलमूर्ती विराथन संघाची गोलंदाजी खूप चांगली राहिले. गोलंदाजाची अचूकता, त्यांचं रिदम, त्यांचं अनुशासन रोखलं गेले. आता त्याचा प्रत्युत्तर आणि त्या धावा डिफेन्स करण्यासाठी केळवा संघाची स्ट्रॅटजी काय असणार आहे. इथून मात्र ज्या पद्धतीने प्रत्येक गोलंदाजानं 311 मंगलमूर्ती विराथन संघाची जी कामगिरी उज्ज्वल राहिले, त्यांच्याच पावलावरती पाऊल इथे ठेवलं जाईल का, या धावा वाचवण्यासाठी कशा पद्धतीने कामगिरी करतील. कारण महत्त्वाचा मॅच आहे. इथून मात्र जर मॅच जिंकतायत, क्वालिफायर मॅच खेळण्याची संधी मिळणार आहे आणि आजच्या दिवसातील अंतिम मॅचकडे तुमची पावलं अग्रेसर होतील आणि त्यासाठी ह्या मॅचकडे नजरा सर्वांच्या लागलेल्या आहेत. ओ फटका फसलाय, संधी आले आणि या संधीचं चे कार्य बेनिफिशियल कॉज मध्ये परिवर्तन केले आपण बघतायत. प्रथम बॅटिंगसाठी आलेले रितेश माघारी परतताना 40चं टार्गेट आहे. रितेश माघारी परततायत. लॉंग ऑफ रिझन मध्ये उत्कृष्ट झेल बघायला मिळालाय. आपल्याकडे वेळ आहे. या पालघर जिल्ह्यातील एक उत्कृष्ट समालोचक, 2 दिवस AB ट्रॉफीच्या माध्यमातून सर्वांचं एक सुंदर मनोरंजन ज्यांच्या माध्यमातून झालंय. धनसर गावातील एक गोड आवाज, पालघर जिल्ह्यातील एक अप्रतिम असे समालोचक, आमचे परम मित्र उत्कर्षजी यांचं आपण आभार प्रदर्शन करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी 2 दिवस AB ट्रॉफीला दिलेले आहेत. आम्ही हरेश्वरजी किनी सरांना विनंती करतोय की आपण त्यांचं आभार प्रदर्शन करूया आणि या गोड आठवणी आपण प्रिन्स मूवीच्या माध्यमातून AB ट्रॉफीच्या माध्यमातून कव्हर करतोय. खूप चांगली कामगिरी AB ट्रॉफीच्या माध्यमातून आम्ही आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. आपला प्रवास असंच सदैव वलंकित राहो. थँक्यू. आपण इथे आलात. सुंदर समालोचन उत्कर्षच्या माध्यमातून त्यांच्या गोड माणीतनं आपण सलग 2 दिवस ऐकतोय आणि पुनश्च आम्ही या मॅचसाठी त्यांना विनंती करतोय या आपल्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. वेलकम उत्कर्षजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय. वाईट बॉल आहे. 40चं टार्गेट आहे. आपण गोलंदाजी ट्रॅकवर बघतोय. अखिल यांना एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत. संघाची जिम्मेदारी अखिलकडे आहे आणि तो तयार होताना पुढील चेंडू घेऊन. ओ गुड बॉल, चांगला चेंडू आहे. डॉट बॉल आलाय. थडफड मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. उत्कर्ष काय म्हणाले ते, मॅच खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. 40चं टार्गेट असताना रितेशला माघारी पाठवलंय आणि बंटी प्रथमेश आपल्याला बघायला मिळत आहेत. एक उंच पुराण, एक आक्रमक फलंदाज म्हणून या फलंदाजाची ओळख आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जो रितेश लवकर बाद झाला ना, त्यामुळे ह्या 40 धावा देखील आता मजा येणार आहे, कारण त्यांचा महत्वाचा फलंदाज बाद झालाय. यावेळेला बंटीच्या बॅटमधनं बॉल चालला लॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत रुचित मिड विकेटला प्रोटेक्शन देत आहेत आणि बघता बघता 2 रन इथून पळून परिपूर्ण देखील होतील. धावसंख्या जर तपासून पाहिली नाही तर आता जाऊन पोचते ती म्हणजेच 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 रन ह्या धावसंख्येवरती आता जितचे. बघूया इथून महत्वाचं असणार आहे प्रत्येक संघाची गेम प्लॅनिंग काय असणार, रणनीती भरपूर महत्वाची आहे. आणि ते गोड आवाज आलाय परंतु तो कॅच मध्ये परिवर्तन झालाय. स्लीप पॉइंट मध्ये झेल बघायला मिळत आहे आणि इथे आपण बघतायत फलंदाज प्रथमेश माघारी परतताना. मॅच रंगतदार स्थितीमध्ये जाताना दिसतोय. लो स्कोरचे मॅचेस जेव्हा असतात ना, तेव्हा प्रथमतः असं की तुम्ही अतिरिक्त चेंडू हाताळू नका आणि इकॉनॉमिकल षटक टाकण्याचा प्रयत्न करा. आणि ह्या कामामध्ये जर तुम्ही मध्येच विकेट घेतायत, एका अंतराळामध्ये तुम्हाला विकेट मिळत आहेत, तर ते विकेट सातत्याने कसे घेता येतील आणि प्रेशर कन्सॉलिडेट कसा करता येईल, या काही ज्या ठळक गोष्टी आहेत त्याच्याकडे तेव्हा तुम्ही फोकस करतात ना, तेव्हा लो स्कोरचा मॅच आणखीन चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळतो. आणि तेच कामगिरी ते बघायला मिळत आहे. 2 डब्ल्यू शोधलेले आहेत, 2 विकेट आलेले आहेत, 3 वरती 2 गडी बाद झालेले आहेत. 40 जी धावसंख्या आपल्याला थोडीशी कमी वाटत होती. इथून जर रकील यांचं हे षटक असंच जर कंटिन्युअसली चांगलं राहिलं तर मात्र या 40 धावा सुद्धा एका चांगल्या स्थितीमध्ये उत्कर्ष आपल्याला बघायला मिळू शकतात. अगदी बरोबर. इथून 40 धावांचा सामना देखील खूप चांगला रंगेल. मैदानाच्या आतमध्ये प्रांजल पाटील दाखल झालेत. पाहूया कुठल्या पद्धतीने खेळ करतील. यावेळेला पहिलाच बॉल गुडगा वाकवला. फुलरलेनच्या बॉलला दिशा दिली. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर.
प्रांजल पाटील यांच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती स्वागत केले त्यांनी चौकारानं. धावसंख्या 7 वर स्थिरावली गेली. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं आणि तेच इथे प्रांजलनं करून दाखवले. प्रेशर थोडासा बॅटिंग टीमकडे आला होता परंतु त्या प्रेशरला प्रत्युत्तर दिले आक्रमकतेनं आणि यशस्वी झालाय. पुढील चेंडू यावेळेला सरळ बॅटचा दणदणीत कणकणीत वन बाउन्स की फ्लॅट 6 आपल्याला बघायला मिळतो. षटकार आलाय. आता या मॅच मध्ये पूर्ण ड्रायव्हिंग सीटवरती संघ बघायला मिळतोय तो म्हणजे 311 मंगलमूर्ती संघ. कन्सिस्टन्सी काय असते, गोलंदाजानं आपलं षटक कसं फिनिश करावं जेव्हा कमी स्कोर असतो. इथे आपण बघितलं 4 चेंडूवरती दबदबा होता अखिल यांचा परंतु 2 चेंडूवरती आलेल्या 10 धावा पुनश्च मंगलमूर्ती संघाला पुढे घेऊन जातात. चांगल्या स्थितीमध्ये संघ आपल्याला बघायला मिळत आहे. निश्चित स्वरूपात चांगल्या सुसज्ज स्थितीमध्ये आता जाऊन पोहोचल्या कारण धावसंख्यांचा जर विचार केला तर फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच पहिलं षटक संपलं. आता षटक क्रमांक जर तपासून पाहिले तर 2 मध्ये दाखल झालेत रवींद्र. अगदी खूप चांगला कॅच त्यांनी कॅरी केला. तदनंतर आता गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. 40 रनचं टार्गेट आणि पहिल्या षटकात अजित सर 13 रन. नुकतंच आपण आपल्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये बघतोय जीत पाटील आणि निहिल किनी 2 धुरंधर श्री चाकमाता रावळे संघाचे. उद्याच्या मॅचेस आहेत, थोडीशी चर्चा त्यांची असणार आहे आणि आवर्जून ते मॅच बघतायत कारण त्यांना माहिती आहे उद्या आपल्याला होम क्राऊडचा जो प्रेशर आहे तो हँडल करायचा आहे आणि इथून आपला चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी ह्याच्या काही मॅचेस आहेत, इथला जो काही अनुभव आहे तो उद्या आपल्याला दाखवायचा आहे आणि त्यासाठी ते आवर्जून मॅचचा आनंद घेताना आपण बघतोय. त्यांचे करूया आपण वेलकम. उद्या घरच्या मैदानात काय प्रवास राहिला, अतिशय चांगला प्रवास राहिला निहिल केणी यांचा. संधी मिळाली ना त्या संधीला त्यांनी कुठेच मागे वळून पाहिलं नाही. यावेळेला कॅच ड्रॉप, कोणाचा कॅच सोडलाय तुम्ही? जवळपास या मॅच मध्ये तुम्ही येत होतात या कॅचनं परंतु त्यावेळेला कॅच तुम्ही प्रणय पाटीलचा जो सोडलाय ना ऍक्शन रिप्ले बघा, बॉल फार बाहेरचा, त्या बॉलची छेडखानी करण्याचा प्रयत्न प्रणयने केला आणि तिथे एक सोपा कॅच सुटल्यानंतर कॅच सांडल्यानंतर अगदी मस्तकावरती हात आले, वेळ गेलेली आहे, कॅच ड्रॉप झालाय. झेल सुटलाय दैव देते आणि कुठेतरी आपला कर्म ते झेलमध्ये कन्वर्ट करण्याची गरज होती. झेल सुटलाय. पुढील चेंडू स्टिअर करतायत. गुड बॉल म्हणता येईल. टार्गेटचा अटेम आहे. वापसी करताना आपल्याला रवींद्र बघायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी करतायत. 14 वरती 2 आहेत. 26 ची गरज आहे. येणारी चेंडू आपल्याला बघायला मिळणार आहे ते म्हणजेच 21 मध्ये 26 अशी मॅच आपण बघतोय. 21 बॉल आणि 26 धाव्यांची गरज. उद्याच्या दिवसात देखील सफाळे गट आणि जो तुम्ही उल्लेख केला की याच मैदानातले तारे रत्ती महारथी सितारे खेळताना बघायला मिळतील. वा काय फटका, आजच्या रात्रीतला सर्वोत्तम जबरदस्त फटका. फक्त आणि फक्त चांगलं टायमिंग, फक्त दिशा दिली. नाव आहे प्रांजल पाटील. क्या बात आहे. ऍक्शन रिप्ले बघायला आवडेल. बघा इथे आपण पाहतात फक्त क्लास. अगदी या फटक्यामागे मी सांगेन की निहिल केणीची आठवण आली. या पद्धतीनं निहिलने देखील हे फटके स्वतःमध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळलेत. ज्यावेळेला फलंदाज नव्हते त्यावेळेला फक्त त्यांच्याकडे हा फक्त एकच फटका होता. त्यांनी आज आम्हाला पूर्ण सविस्तर माहिती दिली परंतु तदनंतर आता ते मैदानाच्या चहूबाजूला फायरिंग करतात. फटका खूप चांगला होता अजित सर. खूप चांगली बॅटिंग आणि तेवढंच चांगलं कॅमेरा वर्क या चेंडूवरती आपल्याला बघायला मिळालं. काय चेंडूला फॉलो केले, अतिरिक्त चेंडू हाताळला गेलाय आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 21 वरती. 2 विकेट आल्यानंतर थोडासा जे बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह विचाराचा एक स्रोत निर्माण झाला होता त्याला प्रांजल जसे आले ना तसे त्याने षटकार चौकार जे घेतलेले आहेत ना तिथून जो उम्मीद की किरण आहे ना त्याला पूर्णतः त्याने परिवर्तन केले आणि आपल्या बॅटिंगच्या जोरावरती पूर्णतः वर्चस्व गाजवताना आपल्याला बघायला मिळतोय. प्रतिम ड्राईव्ह बघायला मिळतोय. चांगला एफर्ट तिथे शॉर्ट मिड ऑफ मध्ये बघायला मिळतं. सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या पोहोचते 22 धावा. 5 बॉलचा खेळ संपल्या. 22 धावा धावफलकावरती आहेत. सध्या 19 बॉल मध्ये रन करायचे 18. या मॅचला जिंकण्यासाठी प्रांजल आलेत आणि प्रांजल आल्यानंतर स्कोर कार्ड वेगानं पुढे चाललंय. 5 बॉल मध्ये 17 रन. एका बाजूला प्रणय पाटीलला संधी दिलेली आहे. आता पाहूया कुठल्या पद्धतीने ते खेळ करतील. मोठाच फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एका बाजूला जर चांगली फलंदाजी प्रांजल करत असतील तर या मॅचला पुढे घेऊन चला परंतु प्रणय पाटीलचा देखील प्रयत्न मोठ्या स्ट्रोकचा होता. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने आला. 2 षटकांचा खेळ संपला आणि 11 ची सरासरी राखत धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 या धावसंख्येवरती. येणारे 18 चेंडू असणार आहे. 18 धावांची गरज पण बघतायत.
इथून मात्र काय असणार आहे विचार मंथन चाललंय. 18 धावा डिफेन्स करायच्यात. सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचं पृथक्करण विश्लेषणची गरज आहे आणि ते डिफेन्स करण्यासाठी असा कुठला गोलंदाज आहे तो इथे मात्र थोडीशी जादुई गोलंदाजी करेल आणि संघाचं जे मनोबल थोडंसं खर्चित झालंय ना त्याला पुनश सांघिक कामगिरीच्या जोरावरती या मॅचमध्ये घेऊन येण्यासाठी ॲक्टिव्ह करेल. बघूया नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत. 18 मध्ये 18 बनवायच्यात. एकमेव हे षटक आहे जिथे मात्र संघ वापसी करेल की नाही हे ठरणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण मयुरेशला बघतोय. मयुरेश दाखल होत आहेत. 18 मध्ये 18 बनवायचे आहेत. गेम प्लॅनिंग झाली, चर्चा झाली आणि प्रांजलच्या अगेन्स्ट मयुरेशला बोलवले गोलंदाजी ट्रॅक व सुंदर क्रीडा नगरी आपण बघताय सजवली गेली आहे. एबी ट्रॉफीच्या माध्यमातून सुंदर स्टँड आपल्याला बघायला मिळतात आणि आमचे क्रीडा रसिक वर्ग मनमुराद या मॅचचा आनंद घेताना. शॉर्ट बॉल आहे. टायमिंग तितकंसं चांगलं नाही आहे. प्रांजलला जावं लागतंय बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 3 इथे बघायला मिळतोय. मयुरेश देत आहेत ब्रेक थ्रू, ऊर्जा निर्माण करण्याचं काम करतायत. थोडासा शॉट मध्ये पावर कमी पडली आणि फलंदाज प्रांजलने आपलं काम केलं. इथून येणारा नवीन फलंदाज कोण असणार आहे आपण बघतोय. न्यूमॅन शैलेश निवळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि फलंदाज शांत, संयमी, विस्फोटक म्हणून ज्यांची चर्चा असते. कमी बोलतात आणि खूप चांगली बॅटिंग करतात ही शैलेशची खासियत आहे आणि तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शैलेश निवळ दाखल होत आहेत. एका बाजूला प्रांजलसाठी तो बॉल हाफ ट्रॅकरचा होता. मंचाए कुठेही फटका खेळू शकत होते परंतु तिथे एलिव्हेशन नाही देता आलं आणि त्यानंतर सरळ लॉंग ऑन मध्ये फलंदाज प्रांजल बाद झालेत. 6 बॉलमध्ये 17 रन ज्यांच्या बॅटमधून आलेत. आता शैलेश निवळ 17 बॉल 18ची गरज असताना एक आक्रमकतेचं एक वेगळं स्वरूप म्हणजेच विराथन खुर्दचा हा ब्रँड आहे आणि खऱ्या अर्थानं तोच दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता. जबरदस्त पद्धतीने मात्र हा बॉल इथे डॉट बॉल येतोय. मयुरेशने गोलंदाजी इथून चांगली केली आहे. बघा ऍक्शन रिप्ले त्या बॉलचा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर आला. लेग कटर गोलंदाजी मैदानाच्या आत. थोडंसं पुढून फिरवलंय. डॉट बॉल आलाय. 16 मध्ये 18ची गरज आहे. मयुरेश रिदम चांगली मिळवतोय. मोमेंटम थोडंसं गोलंदाज आपल्या बाजूने शिफ्ट करतायत. एक्युरेसी परफेक्ट आहे. पुढील चेंडू आणि ते गोड आवाज क्लिअर करतायत की आणि शैलेश निवळ अननेसेसरी शॉट. विकेट गेला होता इथे कुठेतरी गरज होती एका फलंदाजाला थांबायचं आहे. विकेट जाताना आपण बघतायत 15 मध्ये 18. आता मॅच कभी इधर मॅच कभी उधर. थोडीशी चिंता, थोडंसं प्रेशर मॅच मध्ये बघायला मिळते. कहते ना कौन है सुकून में यहाँ सबकी अपनी अपनी परेशानियाँ है चेहरे के ऊपर मुस्कुराहटे पर दिल में है तन्हाइयाँ लेकर चलते इस सफर में सब अपनी अपनी बेचैनियाँ छोड़ रहे हैं लेकर चलते सब दिल में अपनी अपनी बेचैनियाँ बढ़ रहे हैं अंधेरी जिंदगी में और साथ छोड़ रही है परछाइयाँ. असं मात्र मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळते. 15 मध्ये 18 वापसी करतायत मयुरेश. मी तुम्हाला मॅचमध्ये घेऊन येतोय. तुम्ही योग्य हातामध्ये मला चेंडू दिलाय आणि एक ऊर्जा त्याने जे निर्माण केलंय ना उत्कर्ष ती थोडंसं टर्निंग होते. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. नयन आधारस्तंभ आहे संघाचा. जिम्मेदारी हँडल करावी लागणार आहे नयनला परंतु एक समोर गोलंदाज आहे त्याने आपला बेस्ट परफॉर्मन्स दिलाय. नयन मात्र आपल्या बेस्ट परफॉर्मन्सच्या शोधात आहेत. आणि आणखीन एक डॉट बॉल. काही खुशी तो काही गम आता मात्र बघायला मिळणार आहे या मॅच मध्ये. थोडेसे अननेसेसरी शॉट जे आपल्याला बघायला मिळतात ना कहते ना की ताश का जोकर और अपनों की ठोकर अक्सर बाजी घुमा देता है आणि तेच बघायला मिळतंय. पुढील चेंडू चांगली गोलंदाजी. मयुरेशचं कौतुक करावं लागेल. 4 बॉल डॉट आणि जिथे 2 विकेट तेही महत्वाचे. एका बाजूला प्रांजल, एका बाजूला शैलेश निवळ. गोलंदाज तयार. याही वाला शरीरापासून दूर आणि चांगला बॉल. नयन आलेत आणि नयनसाठी देखील कर्दन काळ. मयुरेशची गोलंदाजी अजित सर खूप चांगली राहिले. छोट्या छोट्या गोष्टीने निराश होऊ नका. हेही भरपूर महत्वाचं है क्योंकि जो चंदन घिसता है वो सिर्फ ईश्वर के मस्तक पे लगाया जाता है. जो घिसता नहीं वो सिर्फ जलाने के काम आता है. त्यासाठी तुम्हाला गरज आहे की शांत संयमानं जावं लागेल. पलटवार बघायला मिळते मयुरेशांचा.
ओ वाडा शॉट नयनच्या शॉट साठी ओळखले जात आहेत. शेवटच्या चेंडूवरती षटकार जो आलाय ना नयनच्या बॅटमधनं, तो मात्र या ठिकाणी रिलॅक्स ठेवतोय त्यांच्या पूर्ण डगआउटला. कारण जर हा डॉट बॉल आला असता तर 12 मध्ये 18 असं इक्वेशन राहिलं असतं. आणि जर तर असतं आता सेफ झोनमध्ये मंगलमूर्ती बिराथन संघ 311 मंगलमूर्ती बिराथन इथून फक्त मेरिटवरती त्यांना खेळायचं आहे. परंतु एखादा गोलंदाज जर नवीन आला आणि त्याने जर काही जादुई गोलंदाजी केली, हा मॅच आणखीन चांगल्या डेंजर झोनकडे जाऊ शकतो. अगदी बरोबर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख करताय. सध्या मॅच मध्ये धावसंख्या जर तपासून पाहिली ना तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतील. एका बाजूला नयन थोडेसे त्रस्त दिसले आणि त्यानंतर त्यांनी ठोकला तो षटकार. तर या मॅच मध्ये इक्वेशन अगदी सोपं झालंय. जो सरांनी उल्लेख केला की मेरिटवरती या सिंगल डबल याही खेळाला प्राधान्य द्या आणि या मॅचचं तिकीट विजयाचं तिकीट घेऊन चला. सन्यमान रवींद्र मेहर येत आहेत. 12 मध्ये 12ची गरज आहे. चांगली टप बघायला मिळते आहे मॅच. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार, तदनंतर रवींद्र मेहर मिस टाइम शॉट. ओ माय गॉड, प्रणयचा दुसरा झेल सोडलाय असं मला वाटते. आणि आणखीन एक धाव, तिसरी धाव परिपूर्ण, चौथी झाले परिपूर्ण. काय घडलं एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये? 4 धावा परिपूर्ण होत आहेत. तिथे झेल होता, तिथे 4 धावा खर्च करतायत. आणि उत्कर्ष मॅच मध्ये काही प्रवीण 11 केळवा संघाला जी कम बॅकिंग करायची होती ना, पाणी हवाय की फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा प्लीज. कॅच ड्रॉप आणि कॅच ड्रॉप नंतर तिथून 4 रन देखील आलेत. म्हणजेच आता गरज आहे 8ची बॉल आहे तुमच्याकडे 11. प्रणय पाटील थोडेसे त्रस्त दिसलेत आतापर्यंत. प्रॉमिसिंग कनेक्शन एकही नाही आलं. आता 8 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा रवींद्र. आता हा फटका चांगला खेळला. बॉल चालला थ्रू द कव्हर्स. क्षेत्ररक्षक आहेत फक्त सिंगलने संतुष्ट राहावं लागतं. नयन एक तो षटकार खेळला आणि त्यानंतर या मॅच मध्ये आता समीकरण अगदी जवळ चाललंय. जिथे बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 बॉल मध्ये रन करायचे या मॅचला जिंकण्यासाठी 7. एक जर आपण पहिल्या इनिंगचा विचार केला तर प्रवीण 11 केळवा या संघाने 60-55 पर्यंत जर स्कोर कार्ड उभा केला असता मजा आली असती या मॅच मध्ये. आता देखील मजा आली होती परंतु प्रणयचा कॅच देखील तिथे सुटला. कॅच सुटल्यानंतर मात्र ते 4 रन आले. त्यानंतर नयन येता क्षणी ते 2 बॉल डॉट झाल्यानंतर जो एक षटकार ठोकला ना तो या मॅचचा मोमेंटम शिफ्ट करणारा राहिला. ऑन स्क्रीन नयन यांना आपण पाहताय. एक आकुड यष्टीचे असे फलंदाज परंतु टायमिंग चांगले आहे त्यांच्याकडे आणि ते टायमिंग आपण पाहिलं
मागील षटकाच्या शेवटच्या बॉलवरती गोलंदाज तयार, रवींद्र पुन्हा तयार. इथे देखील फटका खेळलाय कव्हरला. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहता डीप पॉइंट मध्ये बॉल चालला आणि बघता बघता आता सिंगलने इथून संतुष्ट राहावं लागेल का? फेकी खराब आहे, ते तुमच्याकडे धावा कमी आहेत आता मित्रांनो. तुमची फेकी महत्वाची आहे. ॲक्युरेट क्षेत्ररक्षण त्यानंतर किती चांगली फेकी करताय या सगळ्या गोष्टी नोट केल्या जात आहेत. परंतु आता इथून तुमची फेकी खराब आली. धावसंख्या इथून आकार घेते 2 आणि स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 35 या धावफलकावरती. आता बॉल आहे तुमच्याकडे, ते म्हणजेच 9 बॉलमध्ये करायचे 5 रन. या मॅचमध्ये आता सध्या एक पाऊल पुढे करत चाललाय, तो म्हणजेच 3-11 मंगलमूर्ती विराथ्यांचा संघ. गोलंदाज तयार. यावाला फटका पुन्हा एकदा बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील आणि यावाला रुचितनं देखील तो कॅच सुटलाय. कॅचेसचं प्रमाण सुटण्याचं फारच राहिलं. जरी 40 धावा ठेवल्यात तर त्यामध्ये तुम्ही किमान 4 ते 5 कॅच ड्रॉप केलेत. अदरवाईज तिथे या मॅचमध्ये तुम्ही देखील एक वेगळी ऊर्जा तयार केली होती. आणि कमी धावांच्या मॅचमध्ये ज्यावेळेला फिल्डिंगचा दर्जा क्लास राहतो त्यावेळेला मॅच चुरशीच्या होत असतात. परंतु मी म्हणेन की प्रवीण 11 केळवा संघ थोडासा फिल्डिंगमध्ये अडचणीत आला आणि त्यानंतर आता 4 धावांची गरज आहे. बॉलचा खेळ तपासून पाहिलं या षटकात आतापर्यंत बॉल झालेत 4. पुन्हा एकदा मोठा फटक्याच्या प्रयत्नात बॅटचा संपर्क झाल्याचं प्रणयने दर्शविलं. शेवटचा बॉल बाकी आहे. आता बॉल आहेत 7 बॉलमध्ये करायचे 3 रन या मॅचला जिंकण्याकरिता. स्ट्रायकिंग एंडला नयन आलेत. नयननं 5 बॉलमध्ये रन केलेत, ते म्हणजेच 9. एका बाजूला प्रणयनं 6 बॉलमध्ये रन केलेत 7. षटकातील शेवटचा बॉल आहे. 3 धाव्यांची गरज. एका बाजूला निखिल किणी आणि जीत पाटील खूप की मुवमेंट कॅप्चर करतात. A1 जोडी आहे ती, त्या जोडीला तोड नाही. फार जबरदस्त कलाकार आहेत ते संपूर्ण क्षेत्रात, मग ते क्रिकेट म्हणा, सोशल मीडिया म्हणा आणि सगळ्याच गोष्टी. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जीत पाटील निखिल किणी ही A1 जोडी आपल्याला पाहायला मिळते. क्षणात आणि क्षणाला कसं कैद करावं, कुठे कैद करावं आणि त्या गोष्टी चलो मालवण या गोष्टी मात्र आपण पाहतात त्या आठवणीत राहतील, कायम आठवणीत राहतील. हे 2 दिवस निखिल आणि जीत पाटीलने जे दिलं ना ते वेगळं होतं. फार मी शांत आणि संयमी या पद्धतीचे या जोडीला समजायचो, ते तसेच आहेत नो डाऊट. परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक जबरदस्त पद्धतीनं 2 दिवसाची करमणूक केली छान पद्धतीनं आणि ते सध्या आपल्याला पाहायला मिळतात निखिल आणि जीत पाटील. टायमिंग खूप चांगलं झालंय. हार्डलक क11 प्रवीण 11 संघ आपलं कौतुक करतोय आम्ही. या स्पर्धेमध्ये आला सुंदर क्रिकेट आपल्या माध्यमातून बघायला मिळालंय आणि अभिनंदन असणार आहे या ठिकाणी 311 मंगलमूर्ती विराथन संघाचा. आणि वळतोय आपण प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे. प्रणय पाटील ठरतायत या मॅचचे हिरो. 2 षटकं आपण बघतायत, 12 धावा आणि 5 विकेट ज्यांच्या नावावरती बघायला मिळत आहेत. AB ट्रॉफीच्या माध्यमातून 5 ज्यांनी पूर्ण केला आहे ते ठरतायत या मॅचचे हिरो, मॅन ऑफ द मॅच. 311 मंगलमूर्ती विराथन संघाचे संघनायक या आणि दुसऱ्या बाजूने भौमिक 11 आई आशापुरी एडवर्ड संघ. टॉस साठी यायचे आपण. चला या टॉस साठी या. एका बाजूला एडवर्डचा संघ या आशापुरी एडवर्ड भौमिक 11
रितेश फार वेळ न घेता आपण यायचं आहे मॅन ऑफ टॉससाठी आणि एका बाजूला प्रणय आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचसाठी. एडवन संघ, एडवन आपला कॅप्टन येऊ द्या. एडवन संघाला विनंती आहे आपण यायचं आहे प्लीज. प्रणय पाटील आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचले. तुम्ही देखील या मॅन ऑफ द मॅचसाठी ज्यांनी फायफर खोलला, पंजा ओपन केला आणि या स्पर्धेत अतिशय चांगली कामगिरी. मैत्री पूर्ण संबंध इथे जपणारा खेळ आहे क्रिकेट आणि ते हँडशेक करून मैदानाचा ताबा सोडतात हार्डलेक. प्रवीण 11 केळवा संघ थोड्याशा धावा कमी पडल्या. रितेश येथील आणि त्यानंतर प्रणय पाटील, विराटनचा बिबड्या वाघ आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीनं ज्यांनी जबरदस्त गोलंदाजी फायफर ओपन झाले आणि हे मॅन ऑफ द मॅच आपण पाहतात. वाउचर प्रणय काय म्हणशील? मैदानाच्या आतमध्ये फायफर पंजा ओपन केलाय. अनेक स्पर्धा, अनेक मैदानं गाजवलीत तुम्ही. आज एबी चषकात आलात आणि तिथे महत्त्वपूर्ण मॅचमध्ये प्रतिस्पर्धी संघाला पहिल्या 2च षटकांमध्ये तुम्ही अगदी ओपन केलं. कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय आणि खरं तर विकेट खूप चांगली बनवली आहे. थँक्यू सो मच. हे होते प्रणय पाटील आणि कॅप्चर बॉईजचं लक्ष होतं नील किणी आणि जीत पाटील यांचं. या टॉससाठी या एडवन संघ, एडवन संघाचे कॅप्टन इथे आहेत आणि टॉस करण्याकरिता उपेशजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा कॉइन स्पिन होईल. हरेश्वरजी किणी 5 षटकांचा हा मॅच राहील. 5 ओव्हरचा मॅच कॉइन स्पिन होतोय आणि कॉल असेल तो म्हणजेच एडवनचा हेड स्विच कॉल आणि इट इज टर्न. येस, थँक्यू सो मच उपेशजी गरज. फार वेळ नाही घेत आपण टॉस जिंकलात. तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. मॅचसाठी शुभेच्छा. एडवन संघ तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा. अगदी थोड्या वेळात याही मॅचला सुरुवात होते. जशी मॅचला सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती आपल्याला ऐकायला मिळतील अर्थातच अजित पाटील सर आणि त्यांच्या साथीनं धनंजय पाटील सरांचा आवाज. जाऊया त्या मॅचकडे. आजच्या रजनीतला अगदी तो शेवटचा मॅच. थँक्यू सो मच प्रिन्स मूवी अँड कॅमेरामॅन. थँक्यू. ची दुसरी रजनी आपण बघतायत आणि अंतिम मॅचकडे आपण वळतोय. 311 मंगलमूर्ती विराटन संघ